शेतकरी मित्रांनो, जय शिवराय। शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत नाविन्यपूर्ण योजना 2025 या अंतर्गत विविध व्यवसायासाठी शासकीय अनुदानावर लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवणे सुरू झाले आहेत। यामध्ये दुधाळ गाई असेल, दुधाळ म्हशी, दुधाळ शेळ्यांचे गटवाटप असेल किंवा कुक्कुटपालन अशा अनेक योजनांचा समावेश असणार आहे। तर या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक, अल्पभूधारक शेतकरी आणि महिला बचत गटांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे आहे, त्यांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा आहे। तर या योजनेत खाली काही प्रमाणात व्यक्तींचा समावेश असणार आहे। तर यामध्ये स्वयंरोजगार केंद्रामध्ये नोंदणी केलेले सुशिक्षित बेरोजगार युवक, अल्पभूधारक शेतकरी ज्यांना 1 ते 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असेल, महिला बचत गट, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी या योजनेचे स्वरूप आणि अनुदान। या योजनेत लाभार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार अनुदान मिळणार आहे। मग यामध्ये दुधाळ गाय असेल, दुधाळ म्हशी असेल, अर्जदार हा खुल्या प्रवर्गातील जर असेल तर त्यांना 50% पर्यंत अनुदान मिळेल आणि अर्जदार अनुसूचित जाती जमातीचा जर असेल तर त्यांना 75% अनुदान मिळेल। संकरित गायीसाठी प्रति गाय 70,000 रुपये, 2 गायीसाठी 1,40,000, एका म्हशीसाठी 80,000 रुपये आणि 2 म्हशीसाठी 1,60,000 रुपये अनुदान मिळणार आहे। तर शेळी गट वाटप या योजनेत 10 शेळ्या आणि 1 बोकड मिळणार आहे। उस्मानाबादी संगमनेरी जातीच्या शेळ्यांसाठी प्रति शेळी 8,000 रुपये, स्थानिक जातीच्या शेळ्यांसाठी प्रति शेळी 6,000 रुपये। यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 50% अनुदान आणि अनुसूचित जाती जमातीसाठी 50% अनुदान मिळणार आहे। कुक्कुट पालनासाठी 1000 चौरस फुटाच्या शेडसाठी 2 लाख रुपये आणि भांड्यांसाठी 25,000 रुपये असे एकूण 2.25 लाख रुपये अनुदान मिळणार आहे। तर यामध्ये 50% आणि 75% अनुदान मिळणार आहे। अर्ज करण्याची प्रक्रिया ही योजनेचा लाभ घेण्यासाठी महाबीएमएस या वेबसाईट तुम्ही अर्ज करू शकता किंवा मोबाईलच्या ऍपद्वारे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे। अर्ज करताना कोणत्या प्रकारचे कागदपत्र लागणार आहेत? फक्त तुमचा फोटो आणि तुमची सही स्कॅन करून अपलोड करायची आहे। अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्र लागतील किंवा तुमची निवड झाल्यानंतर तुमचा फोटो, जमिनीचा 7/12 उतारा, 8 अपत्य दाखला, आधार कार्ड, जातीचा दाखला लागू असल्यास तुमची निवड झाल्यावर ही कागदपत्र तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत। तर या अगोदर 6 जून याची शेवटची तारीख होती, तर आता याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट ठेवण्यात आली असून ज्याही शेतकऱ्यांना, जे सुशिक्षित बेरोजगार तरुण असेल किंवा बचत गटाच्या महिला असेल, त्यांना या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीमध्ये अर्ज करू शकता। अर्ज करणं शक्य होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन सीएससी सेंटरवर किंवा आपले सरकार सेंटरवर जाऊन याचे अर्ज ऑनलाईन करू शकता। तर अशा प्रकारे 50% आणि 75% अनुदानावर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि याचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तात्काळ अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवायचं आहे।